पीक विम्याची सर्वात मोठी अपडेट आपण जाणून घेतो आहोत। कृषी विभागाने जी माहिती दिली त्यामध्ये एकूण प्रयोग किती झाले, त्यापैकी किती प्रयोगांचं कॅल्क्युलेशन झालं, पैकी किती लोकांचं पोर्टलवर दिसतं आहे, ज्यांचं पोर्टलवर पैसे दिसतात त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे कोणत्या तारखेला किती दिवसाच्या आत जमा होणार, त्याचबरोबर कुणाला मिळणार कोणाला नाही मिळणार, हे सगळं चित्र आपण या व्हिडिओच्या 2-3 मिनिटांमध्ये क्लिअर करणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। कृषी विभागाने जी माहिती दिली त्यामध्ये 12,000 पीक कापणी प्रयोग झालेले आहेत। आता मागच्या वर्षीची किंवा त्या 2 वर्ष आधीची जी पीक विमा योजना होती ती योजना सरकारने बंद केलेली आहे, जी ट्रिगर असलेली होती, ज्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग हा सगळ्यात शेवटचा ट्रिगर होता। त्याच्या आधी मध्य हंगाम, प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणं, असं भरपूर गोष्टी होत्या। त्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळायचे। वर्गीकरण करायचं झालं तिचं आणि याच्यामध्ये तर ती ओरिजिनल पीक विमा योजना होती आणि सध्याची म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये श्वास नसलेला व्यक्ती ज्याला आपण डेड म्हणतो, अगदी तशा पद्धतीची पीक विमा योजना म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना आहे। सरकारने जे सांगितलंय कृषी विभागानं 12,000 प्रयोग झालेले आहेत, त्या 12,000 पीक कापणी प्रयोगापैकी 6,000 पीक कापणी प्रयोगाचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत आणि त्यापैकी अनेक शेतकऱ्यांचे पोर्टलवर पैसे दिसायला सुरुवात झालेली आहेत। ज्यांचे पोर्टलवर पैसे दिसायला सुरुवात झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये येत्या 6 ते 7 दिवसाच्या आत पैसे जमा होतील, अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। आता ही कृषी विभागाने माहिती दिली याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये जवळपास 1,100 म्हणजेच 1100 कोटी रुपयाचा आतापर्यंतचा पैसे यासाठी तरतूद किंवा मंजुरी देण्यात आलेली आहे। आता पुढच्या 7-8 दिवसामध्ये किंवा अजून अवधी लागू शकतो, ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी सरकार स्तरावरनं ही माहिती आहे। परंतु याच्यामध्ये अजून धक्कादायक माहिती अशी आहे, म्हणजे ढिसाळ नियोजन किती असावं। म्हणजेच आता तुम्ही मंडळ आधारित पीक विमा देताय, माझं समजा सिंदखेड राजा तालुका आहे, मलकापूर पांगरा मंडळ आहे। आता माझ्या मंडळामध्ये जर सर्वे झाला नाही तर त्याचं गणित कसं लावता हे लोक शेजारच्या मंडळामध्ये। आता शेजारच्या मंडळाच्या सरासरीच्या आणेवारीच्या उंबरठ्याचं उत्पन्न जर का जास्त आलं असेल आणि आमचं जर का सरासरीच्या उंबरठा उत्पन्न हे कमी आलं असेल तर मग त्यांना जे मिळणार ते आम्हाला मिळणार। हा किती भेदभाव आहे। 2300 असे मंडळ आहेत, 2,300 असे मंडळ आहेत की ज्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग झालेला नाही। त्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग न झाल्यामुळं त्याच्या शेजारच्या मंडळाची आकडेवारी त्याला लागू करणार आहेत। किती मूर्खपणा आहे हा। अरे त्या संविधानानुसार तर चाला, बापाची शिक्षा पोराला नाही भोगावं लागत, व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे। 2 वेगवेगळे मंडळ आहेत, त्या 2 वेगवेगळ्या मंडळाची आणेवारी वेगवेगळी निघणार आहे, सरासरी उत्पन्न वेगळं निघणार आहे, उंबरठा उत्पन्न वेगळं निघणार आहे। हे तर किमान सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे। इतके ढिसाळ यंत्रणा, इतके नालायक लोक सरकारमध्ये बसलेले आहेत। प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री प्रॉपर्ट्या कुठे चालल्यात यांच्या, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता मिळवल्या जाते आहे, प्रचंड लुटल्या जातो आहे शेतकरी पीक विम्याच्या माध्यमातून, इतर गोष्टीच्या माध्यमातून। त्याच्याकडनं पीक विमा भरून घेतला, आता काय कंडिशन आहे, दररोज विचारतो पीक विमा कधी येणार, पीक विमा कधी येणार। सरळ आहे, त्या पोर्टलवर जर का तुमचा कॅल्क्युलेशन दिसत असेल तर ते 7-8 दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये येईल आणि त्या कॅल्क्युलेशन मध्ये जर कॅल्क्युलेशन अवेटेड दिसत असेल तर तुमचं अपडेट व्हायचं बाकी आहे आणि त्या ठिकाणी यील्ड बेस मध्ये जर का 0 दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, हे स्पष्ट हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ते समजून घ्या। मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला चित्र क्लिअर करून टाकेल, क्लिअर आहे चित्र। कॅल्क्युलेशन अवेटेड दिसत असेल तर अपडेट व्हायचं बाकी आहे, कॅल्क्युलेशन झालेलं असेल तर रक्कम दिसत असेल तेवढी रक्कम खात्यामध्ये येईल आणि जर यील्ड बेस मध्ये 0 दिसत असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणारच नाही, हे त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या। अशा पद्धतीची ही पीक विमा योजना आहे। हे राज्य चालवत असताना, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत असताना त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, त्याला त्या पीक विमा योजना त्यानं पैसे भरून पीक विमा काढला, त्याला त्याची नुकसान भरपाई भेटली पाहिजे। ही जी एक मानसिकता असते ती मानसिकता ना राज्यकर्त्यांमध्ये, ना अधिकाऱ्यांमध्ये, ना पीक विमा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि म्हणून रस्त्यावर ओढून यांचे कपडे फाडून यांच्या हातातली सत्ता हिसकून, ते काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो, ते तुमचे भाजपचे असो, सगळ्या पद्धतीचे यांचं कल्चर एकच आहे। हे सगळा आपला समाज विभागून टाका, तरुणांचे पीएचडी झालेले लोक आपण यांच्या हाताखाली काम करा, यांच्या थर्ड क्लास हे आहेत। काल म्हणजे बावनकुळेंचे फोटो स्क्रीनवर दाखवतोय, एक सोलापूरचा कलेक्टर बदलून नागपूरला गेला, तो नागपूरचा कलेक्टर बावनकुळेंच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी जातो, कारण की मी इथं आलोय, माझ्यावर तुमचा आशीर्वाद असू द्या। ही पद्धत दिसलीत का कधी तुकाराम मुंडे कुठल्या नेत्याच्या घरी? त्याला म्हणतात अधिकारी। कलेक्टर पदाचा मान
त्या अधिकाऱ्यांना राखणं गरजेचं आहे. जर तुम्ही आधीच त्यांच्या घरचे घरगडी बनत असाल तर व्यवस्था तुमच्याकडनं न्यायची अपेक्षा काय करावी सामान्य नागरिकांनी? या सगळ्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. सामान्य माणूस म्हणून इथं मरण फक्त सामान्य माणसाचं होतंय. राजकारणी असतील, उद्योगपती असतील, धनदानगे असतील, त्यांना हेच हवंय. ते त्यांच्यासाठी व्यवस्था पाहिजे तशी वाकवतात, झुकवतात, झोपवतात. विषय तुमचा आणि माझा आहे. तुमचं माझं मरण याच्यामध्ये होतंय. हे आपल्याला सगळ्याला बदलावं लागणार आहे. धन्यवाद.